डे 2मध्ये सगळ्यांचं स्वागत. श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे कोल्हापूर टूरचा आमचा दुसरा दिवस. आज आम्ही जाणार आहोत ज्योतिबा आणि आदमापूरला. सो बघत आपण कसं कसं जाणार आहोत आणि पुन्हा एकदा महालक्ष्मी दर्शन घेणार आहोत. त्याच्या आधी इथली स्पेशल मिसळ आहे ती आपण ट्राय करणार आहोत. सो आमच्यासोबत राहा. जवळच विठ्ठलाचं हे पुरातन मंदिर होतं, जिथे विठ्ठलाच्या मूर्तीबरोबर प्रथमच 2 रखुमाई बघितल्या. ही मूर्ती बघून मी तर अचंबितच झालो, कारण अशी मूर्ती मी कधीच पाहिली नव्हती. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करताना. तुम्हाला जर ही मूर्ती बघायची असेल तर विठ्ठल मंदिराच्या बरोबर समोर भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. आज आमच्यासाठी होता खूप स्पेशल दिवस, कारण आम्ही आज जाणार आहोत आदमापूर, मेदके आणि ज्योतिबा. बघू शकता तुम्ही, आम्ही चाललो ह्या छोट्याशा रिक्षामधून, ज्याच्यासाठी आम्हाला लागले 1800 रुपये, साधारणतः 5 जणांचे. तुम्हाला जर रिक्षाने प्रवास करायचा नसेल तर तुम्ही बसने किंवा प्रायव्हेट कार्सने सुद्धा जाऊ शकता. पण आम्हाला मात्र निसर्गाचा आनंद घेत घेत, मस्त गप्पा मारत आणि थोडं खात पीत प्रवास करायचा होता. त्यामुळे आम्ही रिक्षाचा मार्ग निवडला. पण रिक्षाने जात असताना रस्त्यावर खूप धूळ होती, त्यामुळे शक्यतो थोडी खबरदारी घ्यावी. रस्ता खूप सुंदर होता, त्यामुळे प्रवासाची मजा अजूनच वाढली. तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार शेत होते, त्यामुळे अजूनच छान वाटत होतं. हा आहे आमचा शुभमला वाटते की मी रेकॉर्डिंग नाही स्टार्ट केलं. तुम्हाला म्हणतोय तू नाही रेकॉर्डिंग स्टार्ट केलं, नुसताच कॅमेरा धरलायस. आणि शेवटी आम्ही पोचलो आदमापूरला. श्री क्षेत्र आदमापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे संत बाळूमामा यांच्या समाधीसाठी दुसरे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. मंदिरात पहाटे 5 वाजता पूजा, आरती, सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 7 ते 7:30 दरम्यान आरती व नैवेद्य होतो. तर रविवारी आणि अमावस्येला मंदिरात नाचणीच्या अंबालीचा प्रसाद दिला जातो. फायनली आम्ही आलो मंदिरात दर्शनासाठी, आणि भाविकांची एवढी तर गर्दी नव्हती. पण नंतर आम्हाला कळालं की ॲक्च्युली ती लाईन मुखदर्शनाची असल्यामुळे तिथे फार गर्दी नव्हती. पण ठीक आहे, मुखदर्शन पण आम्हाला खूप छान मिळालं. सो आता आम्ही हे मेन गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. समोरच लिहिलं आहे की कॅमेरा अलाउड नाही आहे मोबाईल मंदिरात. तरी पण मी लपून छपून हे तुमच्यासाठी खास व्हिडिओ काढलेत. आणि त्यानंतर आम्ही आलो महाप्रसाद घेण्यासाठी. सुंदर असा हा हॉल आहे जिथे तुम्ही बसू शकता. आदमापूरवरनं आम्ही निघालो बाळूमामाच्या आणखी एका ठिकाणी, त्याचं नाव आहे मेदके. जाताना दोन्ही साईडला मस्त अशी झाडं आणि मधून हा वळणाचा रस्ता. आणि बघता बघता आम्ही पोचलो मेदक्यात. मंदिराला जाण्यासाठी रस्ता अगदी छोट्या गावातून जातो. दोन्ही साईडला मातीची कच्ची घरं आणि आजूबाजूला बाजारपेठ परिसर, फणस, कपडे, बाळूमामांच्या वस्तू, फोटो फ्रेम्स, खेळणी लहान मुलांसाठी. आणि मंदिर अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे तुम्ही अर्थातच मस्त पायी चालत बाकीच्या गोष्टींचा आनंद घेत जाऊ शकता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असलेले मेदके हे संत बाळूमामांचं मूळ क्षेत्र आणि ऐतिहासिक स्थान मानले जाते. हे ठिकाण बाळूमामांच्या चमत्कारिक खांबामुळे आणि भक्तांच्या श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे. 14 फूट उंचीचा खांब बाळूमामांनी स्वतः 1932 मध्ये भक्तांच्या अडचणी आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी रोवला होता. या खांबाबद्दल बाळूमामा नेहमी म्हणत
एक खांब कैलासात आणि दुसरा मेतक्यात. आम्ही आता चाललोय मेतक्यावरनं ज्योतिबाला. हा आहे ज्योतिबा डोंगरचा परिसर. तुम्ही पाहू शकता ज्योतिबा डोंगर हा वळणावळणाचा आणि घाटरूपी रस्ता आहे. दुतर्फा दोन्ही साईडला जंगल असं या डोंगराचा प्रदेश आहे. फायनली आम्ही पोहोचलोय ज्योतिबाला पोहोचलोय. समजा दर्शन घेणार तुम्हाला पण मंदिर आणि आजूबाजूचं परिसर दाखवतो. ही भली मोठी दीपमाळ बघून मला असं वाटलं की ही दीपमाळ जमिनीवरून थेट स्वर्गातच जात असेल, इतक्या त्या भव्य होत्या. हे बघा गाईस, आता आपण पोहोचलोय मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आणि समोर आपल्याला लिहिलेलं दिसतंय दख्खनचा राजा ज्योतिबा. मंदिराकडे जाण्याचा रस्ता असा बाजारपेठेने फुललेला आहे. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. काका काकू मस्त खरेदी करत, दुकानं बघत मंदिराकडे चालले होते. काकूंना अशा प्रकारचे छोटे छोटे भांडी फार आवडतात. त्यांच्या घरात खूप सारे आहेत. त्याचा पण व्लॉग मी नक्की बनवेन. आणि फायनली आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. समोरच तुम्हाला दिसत असेल मंदिराचा कळस. मूळ मंदिराचे बांधकाम किवळगावचे नावजी साळुंके संत नावजीनाथ यांनी केले होते. सध्याचे सुंदर व भव्य दगडी मंदिर 1930 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी बांधले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. या मंदिराची मुख्य जत्रा चैत्र पौर्णिमेला भरते. यात्रेदरम्यान लाखो भाविक शासनकाठी घेऊन येतात. आणि एक खास माझ्या व्ह्यूअर्ससाठी ज्योतिबा देवाचं दर्शन. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि हा व्हिडिओ मी मुद्दामूनच काढलाय कारण तुमच्या डाव्या साईडला बघू शकता तुम्ही दर्शनाची मेन रांग आहे, जिकडे आम्ही पण उभे होतो आणि बाकीचे पण भाविक तासन तास उभे असतात. सो मला एकच सांगायचं आहे की जे मंदिराच्या ओळखीने येत आहेत किंवा मंदिराचे पुजारीच्या ओळखीने येत आहेत किंवा मंदिराचे प्रशासन व्यवस्थापक यांच्या ओळखीने, त्यांना इथून मधून आता तुम्ही बघितलं असेल की तो पुजारी तिथून गेले, तिकडनं आतमध्ये घेऊन जातात आणि दर्शन देतात. तर असं करू नका प्लीज, कारण सगळेच दर्शनासाठी येतात आणि सगळेच देवाच्या मंदिरात समान असतात. सो एकच विनंती आहे की सगळ्यांनी दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्या. आय होप तुम्हाला या कोल्हापूर ट्रिपचा माझा हा दुसरा भाग नक्की आवडला असेल. आणि हा भाग जर आवडला असेल तर माझा पहिला भाग जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि मी अजूनही शिकतोय ब्लॉग कसा बनवायचा, काय करायचं. सो खूप खूप प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओज माझे आणि लाईक करा. थँक्यू.